जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 14 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण एक 4-1 हजारच्या आसपास क्रेट झाली असावी। या ठिकाणी वाहनं भरपूर आलेली आहेत। व्यापारी बांधव आता खरेदी करण्याच्या मूडमध्ये आहेत, परंतु बाजारभाव चांगला मिळायला हवा। काल 800-850 रुपयाचा बाजारभाव मिळाला होता। आज सुद्धा अशाच प्रकारे बाजारभाव मिळेल अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे। चांगल्या प्रतीचा माल आहे। आता व्यापारी बांधव नेमका काय बाजारभाव फोडतायत आपण हे पाहणार आहोत। व्यापारी सगळ्या टोमॅटोची पाहणी करतायत आणि बाजारभाव काय मिळतोय या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या। अतिशय एक नंबरचा माल आहे। अशा मालाला बाजारभाव देखील चांगला मिळायला हवा। शेतकऱ्यांचा दुवा घ्या। शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील मालाची निवड चांगल्या प्रतीची करा, का जेणेकरून एकसारखा माल असला तर बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो। या ठिकाणी आता हे व्यापारी कम शेतकरी आहेत। दादा नमस्कार। टोमॅटो किती आणली? 200 जाळी। काय मागतात का नाही अजून? गाडी खोलायचं काम. अच्छा, गाडी खोलायचं काम चालू आहे। काय यंदाचा सीझन कसा आहे? बरा म्हणायचं, कसं म्हणायचं? अच्छा, बरा म्हणजे चांगला नाही। सध्याचे बाजारभाव चांगले बाजार 800-900 रुपये बाजारभाव चांगले आहेत। मार्केटला काय सूचना? सूचना काय, व्यापारी बरोबर नाही मार्केट। व्यापारी काय बरोबर, एक व्यापारी नाही काय व्यापारी बरोबर, व्यापाऱ्यांनी काय तुला नुकसान झालं? हे पूर्वी व्यापारीच होते। व्यापाऱ्यांनी काय केलं तुला? व्यापारी नाही, इथे एक भाव घ्यायचे, तिकडे एक भाव करायची। मला माल एक सारखा निघाला पाहिजे ना। माला हे दाखवलं हे निघालं पाहिजे ना। बरोबर आहे। हे नाही निघाले। आपण जो माल दाखवतो तो एक सारखा माल निघावा अशी अपेक्षा आहे। गाडीवर चढून काल माल गेले। ठीक आहे, समन्वय ठेवा। शेवटी शेतकरी व्यापारी दोन्ही पण एका रथाची दोन चाक आहेत बरं का। बाईट बंद केली पाहिजे। अच्छा, बाईट बंद केली पाहिजे। काय आलंय प्रॉब्लेम, आज गाड्या वाढल्या। अच्छा, म्हणजे गाड्या आल्या नाही पाहिजे। गाड्या यायचा प्रॉब्लेम नाही, पण बाहेरच्या गाड्या वाढतात ना। अच्छा, बाहेरच्या गाड्या आल्या नाही पाहिजे। 500-600 किलोमीटर हे गाड्या आल्या नाही पाहिजे का? जालना बिलण्याच्या गाड्या यायला पण लागल्या। आल्या नाही पाहिजे का काय? येऊ द्या, पण प्रमाण वाढतं ना। मग अच्छा, प्रमाण वाढतं। बाजार लेवल खालीवर म्हणजे जो बाजारभाव आहे तो लोकांना कळला नाही पाहिजे। काय नेमकं काय द्या बाजार, पण तुम्ही अहो आता लोकशाही आहे, लोकांना सगळंच समजतं। उलट शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होऊ द्या। तुमच्या सूचनेची नोंद घेतली पण नक्की। हो नमस्कार, तुम्ही कुठून आले? पारनेर। कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत आहे। काय किती लागवड आहे? लागवड आहे 1 एकर। 1 एकर। बरं। अजून काय मागतात का नाही? नाही, अजून नाही, आत्ता चालू आहे। अच्छा, आत्ताच आले। थंडी काय म्हणते? थंडी भरपूर आहे आमच्याकडे, इकडे कमी आहे। अच्छा, इकडे कमी आहे। हो, बरं। बिबट्याची समस्या भरपूर आहे। शेतकरी बांधवांनो, काळजी घ्या। टोमॅटो चांगल्या प्रतीचे 1 नंबर माल आहे। त्याचे पैसे सुद्धा तेच झाले पाहिजेत। आता व्यापारी बांधव सध्या फक्त बघतायत, मालाची तपासणी करतायत, माल अजून मागत नाहीत। व्यापाऱ्यांनी सुद्धा युनिटी करायला नको, साखळी करायला नको। चांगल्या मालाचे पैसे झाले पाहिजे। आता ही साऊ टोमॅटो ना? कुठून आले तुम्ही? पेठवरून आले। काय भाव मागतात का नाही अजून? अच्छा, मागितलीच नाही। किती वाजता आले? सकाळी 6 वाजता सकाळी आले। बरं। शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजेत। व्यापारी बांधव अजून फक्त पाहतायत, पण खरेदीकडे मात्र इकडे फिरत नाहीत। व्यापारी बांधवांनो, टोमॅटोची आवक कमी झाली की मग जास्त बाजारभाव सांगतात। आता अमित शेठ आपल्याला भेटलेले आज सकाळी। बघूया अमित शेठ आज काय बाजारभाव फोडतात। रात्री म्हणाले होते 850-900 बाजारभाव राहील। हो नमस्कार। नमस्ते, गुड मॉर्निंग। काय बाजारभाव आज? बाजारभाव अजून कोण काही लिहित नाही। तर तुमची काय तयारी? आम्ही मागतोय 700 रुपये, शेतकरी देत नाही। 700 रुपये मागतात, शेतकरी देत नाही। शेतकरी काय म्हणतात? नाही म्हणतात अजून। अच्छा, नाही म्हणतात। 1000 रुपये लागले पाहिजे म्हणतात। 1000 रुपये लागले पाहिजे। आता शेतकऱ्याची अपेक्षा आहे। शेवटी नाशिवंत माल आहे, जो बाजारभाव योग्य असेल तो मिळायला हवा। दादा नमस्कार। कुठून आले? बीडवरून आले। किती वाजता निघाले? 9 वाजता निघाले। काय तिकडे समस्या बिबट्याची वगैरे आहे? चला काळजी घ्या, सावकाश वाहन चालवा। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बघा चांगल्या प्रतीचे टोमॅटो आहेत। बाजारभाव अधिकचा मिळायला हवा, परंतु
अजून व्यापारी टोमॅटोची मागणी करत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. बाजारभाव काय फोडत आहेत या ठिकाणी व्यापाऱ्यांची थोडीशी गर्दी आहे, परंतु अजून मागत नाही. बघूया आता नेमकं काय भाव मागणी करत आहेत, कोण फळीफोड करत आहे. अमित त्यांच्याकडनंच अपेक्षा आहे. अमित भाऊ हो ते नाही प्रश्न देखण्याचा नाही, त्यांचा बाजारभाव पण क्वालिटी असतो. ते मॉलला पाठवतात, पण मॉलचा बाजारभाव आणि रेग्युलर भाव आणि बरोबर आहे. आता मॉलला काय मॉलला हो एक नंबर माल आहे. आम्ही शेवट मागा ना नाही त्यांना अजून काय बोललो नाही, अजून थोडा वेळ थांबा, एक अर्धा तास. अर्धा तास. अर्ध्या तास अरे मग शेतकऱ्यांची गैरसोय होते ना. नाही पण आहे ते आता जे अजून मागितलं नाही, कोणी घेत पण नाही. सकाळी तुम्ही मागा ना, करा ना सुरुवात. नाही पण पुढचे बाजारच कमी आलेत ना, मॉलचे बाजारच 35 रुपयाचे आलेले आहेत. अच्छा, रात्री तुम्ही तर म्हणले बाजारभाव तेच मिळणार आहेत. नाही पण जे होईल ते होईल ना. आता नाशिक मध्ये समजा साऊ पण निघतंय ना बाहेर. ठीक आहे, योग्य बाजारभाव द्या अशी विनंती आहे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे मिळायला पाहिजेत. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. नाशिवंत माल आहे, बाजारभाव एक दिवस वाढतो एक दिवस कमी होतो. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे होतील याची काळजी घ्या. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील माल एकसारखा भरा का जेणेकरून व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? सातारा. सातारावरनं? किती किलोमीटर आहे? 200. 200. किती वाजता निघाले? रात्री 9 वाजता. कुठली व्हरायटी? साऊ. काय मागतात का नाही अजून? सोडली. आताशी सोडली. बरं किती लागवड आहे? लागवड 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. यंदाचा सीझन कसा आहे तुमच्याकडे? आहे बरं आहे. आता पहिल्यांदा आले का यापूर्वी पण आलते? मी मागच्या 10 वर्षापूर्वी आलतो. 10 वर्षापूर्वी आलते? मागे एक 8 दिवसापूर्वी आलतो. अच्छा, 8 दिवसापूर्वी आलते. काय मार्केटला काय सूचना? नाही काय सूचना. काय सूचना नाही. भाऊ तुम्ही कुठून आले? रांजणगाव गणपती. रांजणगाव गणपती. किती लागवड आहे? 1 एकराची 4,000 रुपये. 4,000. काय भाव मागतायत? मागतात 600-700 रुपये. 600-700 रुपये. तुमची काय अपेक्षा आहे? 1,000 रुपये अपेक्षा. एक नंबर माल आहे, एक नंबर माल आहे. किती क्रेट आहे सगळी? 80 कॅरेट. 80 क्रेट आहेत. तिकडे काय बिबट्या वगैरे आहे की नाही? बाबा नमस्कार. तुम्ही कुठून आले? अच्छा, तुमच्यावालीच आहे. काय तिकडे बिबट्याची समस्या? भरपूर आहे. काळजी घ्या पण. दिवस माळवला की घरी. 10 वाजल्याशिवाय शेतात जायचं नाही. भीती तर आहेच आहे. काय भाव मागताय? 850. 750. बरं. चिठ्ठी कितीची? बघा ना 850 ना. अच्छा, 750 चिठ्ठी. हो हे का माल घेतला ना. आमचा पड्याला गडी घ्या मिडियात. पडेल गडी. शेतकरी. भाऊ कुठून आले? बीडवरनं. किती वाजता निघाले? 9 वाजता. 9 वाजता निघाले. किती क्रेट आहेत? 150. बरं दिले का? सगळे दिले. 750 रुपये. बरं चला. झालं नाही व्यवहार? अरे आता काय बाकी समाधान नाही. ठीक आहे, थोडंसं सकाळी विषय मार्गी लावा, नंतर परत अडचणी होऊ नयेत. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे तर व्हायला पाहिजेत. आता या ठिकाणी घोलप साहेब आहे, जरा घोलप साहेबांशी बोलूया. घोलप साहेब, काय बाजारभाव होतोय आज? काय नाही, शांतता. आता चिठ्ठी बनवली कालच्या सारखेच, म्हणजे 800, 850, 7, 7.5, 8. बरोबर. बाजारभाव तोच मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पैसे व्हावेत. शेतकरी बांधवांना मालाची सुद्धा चांगली निवड करून आणा, का जेणेकरून व्यापाऱ्यांचं पण नुकसान होणार नाही. आणि प्रामुख्याने टोमॅटोची गाडी खाली करायला गेल्यावर एकसारखा माल दिसला की व्यापारीसुद्धा खळखळ करणार नाही. तुझं काय नाव? कुठून आलास तू? तांडगाव. तालुका? श्रीगोंदा. एवढ्या दूर आला मार्केट पाहायला? शाळेत कितीला आहेस? 8वीला. चांगला अभ्यास करतो ना? सोबत कोण आले? आजोबा. बरं.
काय तिकडे बिबटे वगैरे आहे का? बिबट्या नाही ना? काय आता तू सकाळी किती वाजता आला? सकाळी तर 6:45ला पोहोचलो. 6:45ला पोचला. थंडी वाजत नाही का? चांगला अभ्यास कर, मोठा हो. मोठा झाल्यावर काय व्हायचं? IPS. अरे वा वा वा, चांगला मोठा अधिकारी हो. बाबांची काळजी घेऊ ना. बाबा कितवा सीझन आहे तुमचा टोमॅटोचा? आता इकडे किती वर्ष येतं? सारखा इकडे येतो आम्ही. अच्छा, इकडे येतं. दुसरी मान्यताच नाही. काळजी घ्या, वाहन सावकाश चालवा, मालाचं सॉर्टिंग करा. काय होतं बऱ्याच वेळेला माल येतो मिक्स, आणि मग व्यापारी पण नंतर खाली करायला गेलं का वाद होतो. त्यापेक्षा मालाची निवड केली 4 पैसे होत आहेत. हा कितवा तोडा आहे? हे आपलं इकडे. अच्छा, तुमचा इकडचं आहे. अच्छा, तुमचा पण माल 1 नंबर आहे. कुठले आहे? विरांग आहे का कुठलं आहे? विरांगाचे. बरं, किती क्रेट आहे? किती क्रेट आहे? अरे बारक्या बाळाशी बोलतो. बाळा, तुझं काय नाव? सायरस दरेकर. हां, दरेकर. दरेकर. सायरस दरेकर. अरे म्हणजे त्या काय दरेकरांचं नाव? देवीदास दरेकरांच्या गावचं का? बरं बरं. शाळेला कितीला आहेस? 6वी. आज मार्केटला आला? मार्केट पाहिला? काय वाटतं तुला? तर पुढे काय शेतकरी व्हायचं का अधिकारी? ते दादांना ओळखतो का? कोण आहेत ते? त्याचे पप्पा आहे काय? बरं बरं, चल चल. काळजी घे. मुलाला घेऊन आले? काय भाव विक्री झाली? 900 रुपये विक्री झाली. बरं बरं. तुझे पप्पा म्हणतायत की अशा बातम्या नाही केल्या पाहिजे, बाजारभाव पडतात. बघ 900 रुपये बाजारभाव मिळाला. पप्पांना काय सूचना करशील? पप्पांनी असं बोललं नाही पाहिजे. बघा, पप्पा दखल घ्या, असं बोललं नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे व्हावेत. व्यापारी बांधवांनो, कैलास शेठ नमस्कार. जरा चेहरा ओपन करा ना. काय बाजारभाव मागतात आज? साहेब आज थोडं थंड झाले पुढे. थंड झाले. डाऊन झाले 800 700 800 रुपये पुढे आमचं. मग ठीक आहे, मग आता सुरुवात तर करा ना. हो बघू ना आता 5-10 मिनिटं. अशा 5-10 मिनिटं बघायचंय. हो 1000 रुपये सांगतात लोक, आमचं 800 विकते. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. योग्य बाजारभाव द्या. घेऊ ना घेऊ. शेतकरी बांधवाने सुद्धा माल निवडून आणा, प्रतवारी करा, का जेणेकरून माल खाली करायला गेल्यावर शेतकरी आणि हो केली ना. योगेश शेठ म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक चांगले व्यापारी आहेत. शेवटी त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी नेहमीच सहकार्य असतं. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा देखील दुवा घ्या. टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांचे करून द्या, जेणेकरून बाजारभाव शेतकऱ्यांचे चांगले पैसे झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचे 4 पैसे झाले तर व्यापारी बांधवांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो, त्यांचंही नाव निघू शकतं. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांना सहकार्य करा आणि शेतकऱ्यांनी देखील आपल्या मालाची प्रतवारी करून चांगली आणा. जर माल जर निवडून आणला तर पैसे चांगले होऊ शकतात. तर माल मिक्स आणला तर पैसे त्याचे होत नाहीत आणि मग माल खाली करायला गेलं की पुन्हा वाद होतो. भाऊ नमस्कार. कुठून आले? तालुका श्रीगोंदा. कुठली व्हरायटी? साऊ. काय भाव मागतायत? 700 रुपये म्हणले. 700 रुपये. काय अपेक्षित आहे? 900 पर्यंत. अच्छा, 900 पर्यंत. बरं बरं. बाजारभाव चांगला तर मिळायला हा पाहिजे. शेवटी माल चांगल्या प्रतीचा आहे. शेतकरी खूप काबाड कष्ट करतो. दादा नमस्कार. तुम्ही कुठून आले? आष्टी. किती वाजता निघाले? 9 वाजता. इथे काय मार्केटला काय सूचना? बेस्ट मार्केट आहे. पैसे वगैरे वेळेवर मिळतात. बरं बरं बरं. नारायणगावची मार्केट निश्चित चांगलीच आहे. दादा नमस्कार. तुम्ही कुठून आले? बीडवरनं. किती वाजता निघाले? 9 वाजता. बरं बरं. काय इथे मार्केटला काय सूचना? काय भाव मागतायत? मागितले नाही. आता पहा, या ठिकाणी टोमॅटोची खरेदी झालेली आहे. आपण जरा त्यांना विचारूया. हो, काय भाव घेतले? 600. हो, काय भाव विक्री झाली? अच्छा, थंडी वाजते. त्याला काळजी घ्या, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. व्यापारी बांधवांनो,
शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पैसे होऊ द्या. शेवटी शेतकऱ्यांना 4 पैसे अधिकचे व्हावेत याबाबतची दखल घेणं अपेक्षित आहे. चांगल्या प्रतीचा माल आहे. तर आता बाबा एवढी थंडी आहे तरी या ठिकाणी आलेत. नमस्कार नमस्कार. बाबा, कुठलं गाव? गाव बारामती तालुक्यात मुडाळे. बारामतीवरून आले. ही कुठली व्हरायटी आहे? विरांग. काय भाव मागतायत? 700-800. 700-800. काय अपेक्षित? 900 रुपये. बरोबर. बाजारभाव झाला पाहिजे. शेवटी शेतकऱ्यांना पण पैसे मिळले पाहिजे. पण माल निवडून आणा, प्रतवारी चांगली करा का जेणेकरून पैसे होतील. मालाची प्रतवारी जर केली तर पैसे निश्चित होतात. आपल्यासोबत एक व्यापारी साहेब आहेत. साहेब, शुभ सकाळ. काय भाव मागताय? अजून ना आताशी रस्सी उघडतील ते. अच्छा, रस्सी उघडतील. बाकीची खरेदी चालू झाली. हा, लोक आता घेतात. लोक लवकर यायला लागले आता जरा. हो, लवकर यायला लागेल, पण तरी काय काय आता लोक कानोसा? नाही सांगते, पण थोडं वातावरण शांत दिसतोय सध्या चेहऱ्यावर उभेपर्यंत. बरोबर. बघू आता काय. पैसे शेतकऱ्यांचे झाले पाहिजे. नाही, शेतकऱ्याचे पैसे होणार 100% होणार ना? 2025 तर 100% होते. 26 ला काय सांगता नाही. म्हणजे ह्या वर्षाचा शेवट तरी शेतकऱ्यांचे नाही, चांगलं पैसे चांगले होतील. 100% चांगलं. नक्की पण नक्की. आमचा प्रयत्न पण आहे. असाच दुवा घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? वडपारगाव. मड बारगाव. काय भाव मागतायत? काय ना अजून काय जातात परिचय ना पाहू. काय बनवली त्यांनी? काय काय टाकी करणे तर बघू ना आता. टाकतील 800-900 रुपये. 900 टाकले तर मग काय तर पुढं गिराईक पाहिजे ना, शेवटी त्यांनाही पण काय आहे, पुढं सेल झाला पाहिजे. चला बघूया. अधिकचे पैसे शेतकरी बांधवांचे करा. व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचा दुवा घ्या. तुम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? बदलापूरून टोमॅटो घ्यायला. काय भाव मागताय? भाव आहे. हां, अजून टाईट आहे. अजून मागितला नाही. असं मागितलं नाही. बरं, मागा. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे करा. साहेब नमस्कार. काय भाव मागतायत आज? 700, 750, 800, 700, 750, 800. काय अपेक्षित आहे? 900, 950. 900, 950 रुपये. बरोबर आहे. आवक कमी आहे, पैसे झाले पाहिजे आहे. आवक वाढलेली आहे. थोडीशी वाढली, पण किती काय आवक ना? 4-1 हजार क्रेट असतं. काय एवढी आवक तशी फारशी नाही. पैसे झाले पाहिजेत. साहेब नमस्कार. हो, नमस्कार. काय भाव टोमॅटो घेतले आज? बाजार घेतले 8, 8.5. 8-8.5. बाजार वाढले पाहिजेत. बाजार वाढले पाहिजे, पण पुढे विक्रा नाही ना. 40 रुपयाच्या पुढे विकत नाही. असं पुढं विकत नाही. हा, बाकीच्या मार्केटला बाजार जास्त आहे. नाही कुठे जाता येत. नाशिकला वगैरे बाजार भाव जास्त नाशिकला जे नवे माल आहे त्याला 800, 850, 900 बाजार आहे. 900 रुपये ना. हा, मग आपल्याकडे 900 का नाही ते घेत? 24 किलो आहेत घोटीच्या. 24 किलोच्या. मी इथं शेतकऱ्यांना सांगत का 20 नाही? किलो येत आहे. मग तुम्ही इथं शेतकऱ्यांना सांगा बाजार ना. ज्यादा आहे तसा. तसं जास्त आहे. मी 24 शेतकऱ्यांना किलो कुठं 20 किलो कुठं 4 किलो माल ज्यादा नाही, नाही, आहे. मी आज इथं- 45 रुपयाचे 4 किलो पैसे झाले किती? मी इथे जास्त भरायला सांगत का नाही? नाही नाही, इथं नेहमी 20 किलोचा आहे ना. अशा नियम 20 किलोचा आहे. दादा काय म्हणतात व्यापारी? नाही ना, आम्ही 850 म्हणतो त्यांना. अच्छा, नाही ते ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे 2 किलो जास्त भरले पाहिजेत. नाही ना, मग तसं बनल्यावर मग त्यांनी भाव जास्त दिला पाहिजे ना. पण तिकडे कसं आहे, तिकडे तिकडे बी असंच आहे. तिकडे जास्त भरतात ना वजन. वजन बी असंच. चला ठीक आहे, काळजी घ्या. शेवटी व्यापारी शेतकरी समन्वय राहायला पाहिजे. या समन्वयाने बाजारभाव शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजेत. दांगड साहेब नमस्कार. काय भाव मागताय? बाजार 800 रुपयापर्यंत मागतोय सर. 800 रुपयापर्यंत. दादा नमस्कार. नमस्कार. काय व्यापारी काय म्हणतात आज? आज मला त्याला 800, 700, 750. 800, 750, 700. अपेक्षा अपेक्षा आहे 800, 850, 800, 850 आहे. 750. बरोबर, ठीक आहे. कितवा तोडा आहे? आपला 500 आहे. कसा गेला यंदा सीझन? सीजन चांगला झाला आहे. चांगला झाला. ठीक आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 14 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक बरी झालेली आहे. साधारण 4-4.5 हजार क्रेटची आवक आहे. बाजारभाव 700, 750, 800 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. शेतकरी बांधवांना अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची चांगली प्रतवारी करून आणा. मालाचं सॉर्टिंग जर केलं तर बाजारभाव अधिकचा मिळेल. माल जर मिक्स राहिला तर बाजारभावावर परिणाम होतो आणि त्याचा फटका शेतकरी बांधवांना बसतो. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील साखळी करू नका. टोमॅटोचे पैसे अधिकचे करा.
शेतकऱ्याला टोमॅटोचे पैसे अधिकचे मिळाले तर शेतकऱ्याची कच्ची बच्ची मुलं बाळं शिकतील. जे शेतकरी दूरवरून येत आहेत त्यांनी वाहन सावकाश चालवा आणि बाजारभाव अधिकचा मिळेल याबाबतची काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.